नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून घोषित केले जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. या ठिकाणी ABCD सोबत मी काल एक ऑप्शन दिला होता, ऑप्शन नंबर E, केरळ नावाचं. तर योग्य उत्तर काय आहे? तर केरळ. तर केरळ हे राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येणार आहे. क्लिअर? आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. फक्त बघत बसू नका. वही आणि पेन घेऊन लगेच या नोट्स लिहून घेण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? साऊथ एशियन सीनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये ही जी काही पदक तालिका होती याच्यामध्ये अव्वल देश कोणता आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, आपला प्यारा भारत देश. ही जी काही मेडल टॅली होती, बरोबर का नाही, जो काही पदक तालिका आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला भारत आहे, 2 नंबरला श्रीलंका आहे, 3 नंबरला नेपाळ आहे, तर 4 नंबरला बांगलादेश आहे. जर तुम्हाला असं विचारलं ही जी काही चॅम्पियनशिप झाली 2025 मध्ये कितवी आवृत्ती होती, तर 4थ्या क्रमांकाची. किती देश याच्यामध्ये सहभागी होते, तर एकूण 6 देश. कोणकोणते? भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि मालदीव. बरोबर. कोणत्या ठिकाणी झालं, तर बिरसा मुंडा स्टेडियम झारखंडमध्ये. भारताने याच्यामध्ये पहिले स्थान मिळवले. भारताने एकूण किती पदके जिंकली, तर 58 पदके जिंकली. या 58 मध्ये 20 सुवर्ण पदके आहेत, 20 रौप्य पदक आहेत आणि 18 कांस्य पदक आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे क्रीडा संदर्भात, बरोबर का नाही. तर लगेच झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणत्या संघाने जिंकल्या, ज्या कोणत्या प्लेयरने जिंकल्या किंवा कोणत्या देशाने जिंकल्या, याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. खूप वेळा परत मी सांगितलेलं आहे, तुम्ही परत जे रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. भारताची पहिली जागतिक भालाफेक स्पर्धा झाली NC क्लासिक 2025. त्याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं नीरज चोप्राने. डॉक्टर BC रॉय ट्रॉफी 2025-26चं विजेतेपद मणिपूरने जिंकलं. पहिला बुद्धिबळ स्पोर्ट्स वर्ल्ड कप मॅग्नस कार्लसनने जिंकला. भारताचा 89व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर ठरला रोहित कृष्ण यस. अंडर 17 जे काही सॅफ अंडर 17 जे काही महिला अजिंक्यपद झाली त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला. महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025चं विजेतेपद वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. 2025चा पुरुष आशिया कप भारताने जिंकला. अंडर 20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकला. तर इराणी चषक 2025चं विजेतेपद विदर्भाने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्याने कोचीमधील वायपिन आणि फोर्ट कोचीला जोडण्यासाठी पाण्याखालील बोगदा बांधण्याची योजना सुरू केली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोची म्हटले की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रकल्प काय आहे, तर केरळमधील पहिला पाण्याखालील बोगदा असणार आहे. कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे, तर वायपिन आयलंड फोर्ट कोची याच्या दरम्यान कनेक्टिव्हिटी असणार आहे. जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरची ही कनेक्टिव्हिटी असणार आहे. याची जी काही खोली आहे ती समुद्र तळापासून सुमारे 35 मीटर खाली असणार आहे. हे सप्टेंबर 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी काय होणार आहे, जो की 16 किलोमीटर जो काही मार्ग आहे जो की 2.5 तास लागत होता तो आता 3 किलोमीटरवरती येऊन थांबणार आहे, ज्याच्यासाठी 30 मिनिटापर्यंत या ठिकाणी वेळ जाऊ शकतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या केरळमधील पहिल्या पाण्याखालील बोगद्याबद्दल. बरोबर. कोणत्या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे? केरळमध्ये. तर लगेच केरळबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुझा,
पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता आसियान किंवा एशियनचा अधिकृतपणे ऑफिशियली 11व्या क्रमांकाचा सदस्य बनलेला आहे, मेंबर बनलेला आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिमोर लेस्ते. बरोबर, तर हा 11व्या क्रमांकाचा एशियनचा ऑफिशियली सदस्य कंट्री बनलेला आहे. हे जे काय एशियन शिखर परिषद झालं 2025चं क्वालालंपूर म्हणजेच मलेशिया या ठिकाणी, त्या ठिकाणी हे डिक्लेअर करण्यात आलं आहे. एशियन, ASEAN याचा फुल फॉर्म काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. मराठीमध्ये म्हणता येईल आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना. याचे चेअरमॅन आहेत वर्तमानमधील अनवर इब्राहिम, जे की मलेशिया देशाला बिलॉंग करतात. आणि एशियनचे 11 सदस्य कोणकोणते आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपिन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम, म्यानमार, लाओस, कंबोडिया आणि लेटेस्ट 11वा तिमोर लेस्ते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणी मेंबर झाल्याबद्दल बोलण्यात आलं. तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळ्या या ठिकाणी संस्था असतात, ऑर्गनायझेशन असतात, त्याचे जे काही या ठिकाणी वेगवेगळे नवीन लेटेस्ट जे काही सदस्य बनलेले असतात त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. ठीक आहे, लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे नवीन मेंबर बनले आहेत मालदीव. G20चा नवीन मेंबर बनला आहे आफ्रिकन युनियन. ब्रिक्सचे नवीन मेंबर 10व्या क्रमांकाचे बनले आहेत इंडोनेशिया. SCOचा 10व्या क्रमांकाचा मेंबर बेलारूस. IMFचा 191 क्रमांकाचा मेंबर बनला आहे लिकनटेस्टाईन. वर्ल्ड बँकेचा या ठिकाणी 189व्या क्रमांकाचा नौरू देश बनला आहे. UNचा 193 क्रमांकाचा सदस्य देश बनला आहे सुदान. नाटोचा 32व्या क्रमांकाचा सदस्य देश स्वीडन. ISAचा 107 क्रमांकाचा सदस्य देश मोल्दोवा. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा नवीन सदस्य आर्मेनिया. आणि एशियनचा लेटेस्ट 11वा सदस्य देश बनलाय ईस्ट तिमोर. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 4, मिश्ती MISHTI मिश्ती नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला उपक्रम आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याद्वारे हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. मिश्ती याचा फुल फॉर्म काय? मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इनकम्स. बरोबर, अशा प्रकारची ही या ठिकाणी फुल फॉर्म आहे स्कीमचा, या मिश्ती स्कीमचा. दुसरा पॉइंट, किनाऱ्यावरील अधिवास आणि मूर्त उत्पन्नासाठी खारफुटी पुढाकार योजना असं मराठीमध्ये म्हणता येईल. आणि या मिश्ती योजनेचं उद्दिष्ट किनारपट्टी आणि खारपट जमिनींवर खारफुटीचे आच्छादन वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी ही जी काही योजना आहे, उपक्रम आहे, तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, 2025च्या आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद, ज्याला आपण या ठिकाणी एपेक म्हणतो, APEC, हे जे काय एपेक समिट आहे याचं यजमानपद कोणत्या देशामध्ये आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दक्षिण कोरिया. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि अपेक याचा फुल फॉर्म काय? एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन्स, मराठीमध्ये म्हणता येईल आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य, ज्याची स्थापना 1989 मध्ये झाली. वर्तमानमधील अपेकचे अध्यक्ष आहेत ली जे म्युंग आणि मुख्यालय आहे सिंगापूर या ठिकाणी. ठीक आहे, अपेक समिट 2025 कुठे होणार आहे? दक्षिण कोरियामध्ये. प्रश्न आहे समिट बद्दल, परिषदेबद्दल. तर लेटेस्ट परिषदांवरती एकदा चर्चा करूया. सूर्य द्रोणनाथन जे काही 2025चं समिट झालं ते 2025 मध्ये कुठे झालं? तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. त्यानंतर 68व्या क्रमांकाची राष्ट्रकुल जे काही संसदीय परिषद आहे ती या ठिकाणी बार्बाडोस या ठिकाणी झाली. त्यानंतर 2027ची SCO शिखर परिषद पाकिस्तानमध्ये होणार आहे. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये. विज्ञान शिखर परिषद या ठिकाणी होणार आहे न्यूयॉर्क शहर, अमेरिका या ठिकाणी ऑलरेडी झालेली आहे. भारतामध्ये 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडून या ठिकाणी झालेला आहे. 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये झालेला आहे. 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये. AI इम्पॅक्ट समिट उत्तराखंडमध्ये. आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद दक्षिण कोरियामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाने कुनार नदीवर धरण बांधण्याचे निर्देश दिलेले आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अफगाणिस्तान. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. 2-3 पॉइंट लिहून घ्या. प्रादेशिक तणाव वाढवण्याचा धोका असलेल्या या
हालचालीमध्ये तालिबानचा सर्वोच्च नेता हिब्तुल्लाह अखुंदजादा यांनी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात वाहणाऱ्या कुनार नदीवर तातडीने धरणे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. हे जे काही धरणे बांधण्यात येणार आहेत याच्या मागचा उद्देश काय? हा तर तणाव असणारच आहे, प्रादेशिक तणाव, सोबत जलविद्युत वीज निर्मिती, सिंचन आणि पाणी साठवण तसेच नदीच्या प्रवाहाचे नियमन करणे या उद्देशाने हे या ठिकाणी डॅम्स बांधण्यात येणार आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 7 दक्षता जागरूकता सप्ताह 2025 या ठिकाणी केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या दरम्यान दक्षता जागरूकता सप्ताह या ठिकाणी साजरा केला जात असतो. 2025 ची थीम काय आहे? व्हिजिलियन्स आवर शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी, दक्षता आमची सामायिक जबाबदारी असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं. मराठीमध्ये विषय आहे दक्षता जागरूकता सप्ताह 2025 साठी. ठीक आहे. प्रश्न आहे एका महत्त्वाच्या वीक बद्दल, सप्ताहाबद्दल किंवा महत्त्वाच्या दिवसाबद्दल असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 आयर्लंड नावाचा देश आहे, त्या देशाचे 10वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅथरीन कॉनॉली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कॅथरीन कॉनॉली असं त्यांचं नाव आहे. आयर्लंड देशाचे 10वे प्रेसिडेंट अध्यक्ष राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे. प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित झालेले अध्यक्षाबद्दल. तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या देशांचे जे काय 2025 मध्ये या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. बेलारूसचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को. नामिबियाचे आहेत नेतृत्व नंदी नदत्वाह. रोमानियाचे आहेत निकू सरडॅन. इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ. पोर्तुगालचे आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा. दक्षिण कोरियाचे आहेत ली जे म्युंग. गयानाचे आहेत मोहम्मद इरफान अली. सेशलचे आहेत पॅट्रिक हार्मिनी. बोलिव्हियाचे आहेत रॉड्रिगो पाज आणि आयर्लंडचे आहेत कॅथरीन कॉनोली. पुढचा प्रश्न क्रमांक 9 कोणत्या देशाने अलीकडेच कफला पद्धत रद्द केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सौदी अरेबिया या देशाने कफला पद्धत रद्द केलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. ही एक प्रायोजकत्व प्रणाली होती जी स्थलांतरित कामगारांचे व्हिसा त्यांच्या मालकांशी जोडत असे, ज्यामुळे त्यांना नोकरी बदलण्याची किंवा परवानगी शिवाय देश सोडण्याची क्षमता मर्यादित होती, लिमिटेड होती. त्याच्यामुळे ही जी काही या ठिकाणी सिस्टीम होती कफला सिस्टीम ती या ठिकाणी रद्द केलेली आहे. कोणी? सौदी अरेबियाने. राजधानी रियाद, चलन सौदी रियाल आणि वर्तमानमधील किंग सौदी अरेबियाचे कोण आहेत? सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न भारतीय सैन्याने स्थापन केलेल्या नवीन बटालियनचे नाव काय आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भैरव. काय नाव आहे? भैरव. लक्षात घ्या. 2-3 पॉइंट लिहून घ्या. हे जे काय भारतीय सैन्याने स्थापन केलेलं बटालियन आहे याचं नाव काय आहे? भैरव. ठीक आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून हे पूर्णपणे कार्यरत असणार आहे. याची स्थापना 26 जुलै 2025 ला कारगिल विजय दिवसानिमित्त करण्यात आली आणि प्रत्येक बटालियनमध्ये 250 विशेष प्रशिक्षित सैनिक या ठिकाणी समावेश असणार आहे या बटालियनमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 11 ओलो जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या.
अरुणाचल प्रदेशातील ओलो जमातीतील महिलांना सक्षम करण्यासाठी आसाम रायफलच्या खोन्सा बटालियनने ऑपरेशन सद्भावना अंतर्गत कौशल्य आधारित उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्येच या ठिकाणी ओलो जमात या कम्युनिटीबद्दल उल्लेख करण्यात आला आहे, जी की अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आढळते. जाता जाता अरुणाचल प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री प्रेमा खांडू, राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, तर राजधानी इटानगर. 2 महत्त्वाचे धरण रंगनाडी आणि सुबानसिरी आणि 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मौलिंग आणि नामदाफा. शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. ग्लोबल फायनान्स न्यूयॉर्क यांनी कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक 2025 आणि भारतातील सर्वोत्तम बँक या पदवीने सन्मानित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए SBI बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि SBI बँकेची स्थापना 1 जुलै 1955, मुख्यालय मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताच्या कितव्या सरन्यायाधीशपदी निवड करण्यात येणार आहे? 50व्या, 51व्या, 52व्या की 53व्या? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.